मुंबई महापौरांच्या बंगल्याला सुशोभीकरण करायचं आहे म्हणून करोडोंचं टेंडर निघाल्याचा वाद झाला। त्यावरून हे टेंडर महापौर बंगल्याचं नसून जिजामाता उद्यानाचं असल्याचं स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिलं। मात्र हा सगळा गोंधळ झाला कशामुळे? या टेंडरबद्दल जे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्याची उत्तरं कोण देणार हा देखील प्रश्न आहे। पाहूया। आधी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्था टेंडरमध्ये गंभीर चुका करणार, त्यावर विरोधकांनी प्रश्न केल्यावर महापौर रितू तावडे त्याला फेक नरेटिव्हचं लेबल लावणार, असा प्रकार सध्या मुंबईत सुरू आहे। महापौरांचा बंगला नूतनीकरणासाठी 3 कोटींचं टेंडर निघाल्याची बातमी समोर आली। काही महिन्यांपूर्वी बंगल्यावर खर्च झाल्यानं पुन्हा 3 कोटीचं काम कसं काय निघालं, यावरून विरोधक आक्रमक झाले। आरोपानंतर महापौर रितू तावडे समोर आल्या। हे टेंडर महापौर बंगल्याचं नसून राणीच्या बागेतील नूतनीकरणाचं आहे। विरोधकांनी खोटं पसरवू नये म्हणून दावा केला। मात्र जर टेंडर राणीच्या बागेचं असेल तर निविदेचं शीर्षक बंगल्याचं कशाला, हा प्रश्न केल्यानंतर मात्र महापौर नरमल्या। ही प्रशासनाची गंभीर चूक झाल्यामुळे हा सारा गोंधळ झाल्याचं त्यांनी मान्य केलं। हे जे टेंडर काढलेले आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही। अतिशय फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय। विरोधकांकडे कुठलेच आता मुद्दे खरंच राहिलेले दिसत नाही। वाटतं सकाळी संध्याकाळी झोपेत सुद्धा वाटतं मेयरच दिसते। त्या पद्धतीचे फेक नॅरेटिव्ह तयार करायचे आणि आपली दुकानं चालवायची। आणि हे जे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या लोकांनी चालवलेलं आहे आणि असंच खोटं बोलून बोलून अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम जर मुंबईकरांचं ते करतात आहे तर हे मुंबईकर आहेत ना सुजान आहेत। मॅडम, तुम्ही राणीच्या बागेच्या टेंडर संदर्भात स्पष्टीकरण दिलं, मात्र ती शीर्षक जे आहे टेंडरवरती असलेलं त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय का? अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलो असं जे शीर्षकावरती टेंडरवरती शीर्षक केलेलं आहे ते राणीची बाग प्रेमायसेस सुद्धा म्हटलं जाऊ शकतं असतं, म्हणजे त्या गोंधळ केलेला आहे। माझं बरोबर आहे। मी आत्ताच त्रिपाठींजी सकाळी बोलले, ते म्हणाले ती चूक झाली आमच्याकडनं मॅडम। आम्ही ते राणी हेरिटेज बंगल्याच्या बाजूचा परिसर आम्ही म्हटलेलं आहे, तुमच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही। तर त्यांनी सांगितलं मी त्याचं पत्र लगेच ते मी जाहीर करतो आणि ते जसं पत्र आलं तर माझ्या प्रेस नोटवरती किंवा माझ्या महापौर पेजवरून तेही तुम्हाला रिलीज केलं जाईल। कोट्यवधी रुपयांच्या कामाचं टेंडर निघत असताना एवढा मोठा ब्लंडर जर शीर्षकाचा होतोय तर ही गंभीर चूक नाहीये का? गंभीर चूक 100% आहे। याच्यावरती माझी सकाळी उद्यान अधीक्षक त्यांच्याशी बोलणं पण झालं की तुम्ही तर त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम ही चूक जर असेल तर ही आम्ही मान्य करतो, परंतु आम्हाला हेच म्हणायचं होतं की हेरिटेज बंगल्याला लागून असलेल्या परिसरामध्ये असलेले साऊंड बॅरियर्स, तर त्याच्यामुळे हा विषय राणीचा बागेचा आहे, पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख जो आहे तो हेरिटेज बंगलेचा केल्यामुळे हा सगळा गोंधळ आणि घोळ निर्माण झालेला। भायखळ्यातल्या जिजामाता उद्यान महापालिकेच्या अखत्यारीत येतं आणि त्याच्या नूतनीकरणासाठी 3 कोटींचं टेंडर निघतं। त्यात प्राण्यांसाठी ध्वनिरोधक लावण्यावर लाखोंचा खर्च असतो। गेली 2 दशकं प्राण्यांना आवाजाचा त्रास होतो असा कोणताही रिपोर्ट नाही, तरीही असं टेंडर का निघालं? हा प्रश्न विचारल्यावर स्वतः महापौर म्हणतात की तुम्ही हे उद्यान विभागाला विचारा। विशेष म्हणजे वादानंतर खुद्द उद्यान विभागानंच हे टेंडर रद्द केल्याची माहिती महापौरांनी दिली। त्यामुळे मुळात जर टेंडर उद्यानाचं होतं तर ते रद्द का केलं, हा सुद्धा प्रश्न आहे। काही दिवसांपूर्वीच महापालिकेत 6 महिन्यातच नव्या गाड्या खरेदीचा प्रस्ताव दिला गेला। त्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली। नंतर तो प्रस्ताव मागेही घेतला गेला, मात्र त्यावरही महापौर रितू तावडे असा प्रस्ताव स्थायीकडे आलाच नसल्याचा दावा करतायत। त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतो की जर ज्या राणी बागेला 150 वर्ष कुठल्याही साऊंड बॅरियरची गरज लागली नाही, तिला आता साऊंड बॅरियरची गरज का आहे? नाही, तो प्रशासनाचा विषय आहे। त्यांनी त्या ठिकाणी ते का प्रस्थापित केलं ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठी सरच देऊ शकतात। म्हणून तुम्ही याच्याबद्दल काही काय म्हणता? नाही, आता हे आज सकाळपासून मी तुमचं बघते तर मी 100% असं काहीच आलेलं नाहीये। कुठल्याही प्राण्यांना त्रासही झालेला नाही। हो, पण आता हे का प्रस्तावित केले ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठीच देतील, त्यामुळे मीही माहिती घेते आणि तुम्हीही माहिती घ्या। कृष्णा सोनारवाडकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।